लेक्चर क्रमांक 4, निवडक समाज सुधारक. आणि या निवडक समाज सुधारकांमध्ये आज आपण सगळ्यात महत्त्वाचे समाज सुधारक बघणार आहोत. ते म्हणजे ओके अण्णा, ज्यांना म्हणतात किंवा ज्यांना अण्णा म्हणून ओळखतात असे महर्षी कर्वे, धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे तसा विचार केला तर एक ऋषी पुरुष म्हणून आयुष्य जगले. जवळपास 105 वर्षांचं आयुष्य जगले. ते 105 वर्ष निरोगी, एकदम ठणठणीत, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते निरोगी होते. असं एक जबरदस्त असं लाईफ त्यांना भेटलेलं आहे. अशा ऋषी तुल्य जीवन जगलेल्या व्यक्तीबद्दल आज आपण इन्फॉर्मेशन या ठिकाणी पाहणार आहोत. आले सगळ्यांना? येतोय आवाज? गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग पवार, गुड इव्हनिंग पद्मावती, अर्चना, शिवाजी, वेलकम. चला, आले सगळेजण? आपण महात्मा फुले आणि आगरकर यांच्याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन समजून घेतली होती. आता आपल्याला एक पुढचे महत्त्वाचं पार्ट कव्हर करायचा ते म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या संदर्भातला. स्त्री शिक्षणाची झगडणारा आधुनिक ऋषी पुरुष म्हणून यांची ओळख होते. वेलकम अनिकेत, वेलकम गयू. स्त्री शिक्षणासाठी झगडणारा एक आधुनिक ऋषी म्हणून ओळखला जाणारा एक महान पुरुष अशी त्यांची ओळख होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांच्याबद्दल खूप काही गौरवोद्गार काढलेले आहेत. अगदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जर खरंच एखाद्या व्यक्तीला काम करताना जर बघायचं असेल किंवा झटताना बघायचं असेल समाजाच्या चांगल्या कल्याणासाठी तर ते म्हणजे धोंडो केशव कर्वे. यांचं जिवंत उदाहरण तुम्ही घेऊ शकता. तर धोंडो केशव कर्वे यांच्या बाबतीत ओके आपण एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन समजून घेऊ. आता बघा, 18 एप्रिल 1858ला रत्नागिरीजवळील शेरवली, आता शेरवली किंवा काही लोक शेरली किंवा शेखली असे काही तिची नावं आहेत, ठीक आहे, लक्षात. काही लोक त्याला शेखली म्हणतात, काही लोक त्याला शेरवली म्हणतात. तर या शेरवली या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. मूळ गाव त्यांचं होतं मुरुड, दापोली तालुका, ठीक आहे, रत्नागिरीचा पार्ट. आईचं नाव होतं लक्ष्मीबाई, पत्नीचं नाव होतं, जी पहिली पत्नी होती त्यांचं नाव होतं राधाबाई. पहिल्या पत्नीचं नाव काय होतं? राधाबाई. ज्यावेळेस त्यांचं पहिलं लग्न झालं त्यावेळेस यांचं वय होतं 15 वर्ष आणि त्यांच्या पत्नीचं वय होतं 9 वर्ष, ठीक आहे. त्यांचं वय होतं 9 वर्ष फक्त राधाबाईंचं. परंतु नंतरच्या काळात त्यांना प्रेग्नन्सीच्या दरम्यान थोडासा इश्यू झाला. जेव्हा राधाबाई आणि आपले धोंडो केशव कर्वे यांचा पहिला मुलगा झाला रघुनाथराव, या रघुनाथराव यांच्या जन्माच्या वेळेस राधाबाईंचं निधन झालं होतं. आणि राधाबाईंचं निधन झाल्यानंतर रघुनाथराव यांचं एकटं संगोपन पूर्णपणे अण्णांनी केलं होतं. पण त्यानंतर त्यांची दुसरी पत्नी म्हणजे दुसरं त्यांनी लग्न केलं. आता त्या लग्नाबद्दलच्याच गोष्टी आपल्याला थोड्याशा पुढे समजून घ्यायच्यात, कारण की 105 वर्ष आयुष्य जगलेला जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीबद्दल ज्यावेळेस आपण इन्फॉर्मेशन बघतो त्यावेळेस ही इन्फॉर्मेशन खूपच वास्ट पद्धतीची आणि ड्रामॅटिकल पद्धतीची असणार आहे आणि हीच इन्फॉर्मेशन तुम्हाला समजून घ्यायची आहे. तर पहिली पत्नी राधाबाई, तर दुसरी पत्नी ओके गोदूताई, ठीक आहे, गोदूताई होती. लग्नानंतर आनंदीबाई उर्फ बाया असं त्यांना म्हटलं. लाडाने ते बाया म्हणायचे, लाडाने काय म्हणायचे? बाया म्हणायचे. तर अशा एक पद्धतीचं वर्णन आपण बघू. थोडंसं या ठिकाणी मी तुम्हाला एक सिस्टमॅटिकली सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, ठीक आहे. म्हणजे आनंदीबाई यांची एक इन्फॉर्मेशन किंवा त्या गोष्टी आपण पुढे बघू. आता येऊ एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दल किंवा जेव्हा आपण समाज सुधारक बघतो, एका समाज सुधारकाची एक वैयक्तिक माहिती काय बघू आपण? वैयक्तिक माहिती. ही जी वैयक्तिक माहिती आपल्याला बघायची, ही वैयक्तिक माहितीमध्ये सगळ्यात पहिले प्राथमिक शिक्षण. कर्वेंचे प्राथमिक शिक्षण मुरुडला झाले. ॲक्च्युली त्यांचं जे गाव होतं ते पूर्ण ब्राह्मणांचं गाव होतं आणि हे सगळे ब्राह्मण हे कोकणस्थ ब्राह्मण होते. कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये थोडीशी गरिबी जास्त त्या काळात राहायची, त्याच्यामुळे यांच्यासुद्धा आयुष्यामध्ये पूर्ण गरिबी होती. अगदी लहानपणापासून यांनी आपलं जे जीवन आहे ते छोटे मोठे कामधंदे करत
आपला स्वतःचा खर्च स्वतः करत, इव्हन स्वतःचा स्वयंपाक स्वतः बनवत यांनी त्यांचा लाईफ जगलेला आहे. खूप वेगळ्या पद्धतीचं एकदम लाईफ यांनी पाहिलं होतं. कर्वेंचं प्राथमिक शिक्षण मुरुड या गावी झालं. तेथील विनायक लक्ष्मण सोमन गुरुजींकडून त्यांनी लोक समाजासाठी स्वार्थहीन लोकसेवा करणे हेच जीवनाचे खरे रहस्य आहे हा मोलाचा सल्ला मिळवला. सिस्टमॅटिकली लक्षात ठेवा बरं का, लोक समाजासाठी स्वार्थहीन लोकसेवा करणे हेच जीवनाचे खरे रहस्य आहे. या रहस्यामधून त्यांना एक गोष्ट त्या ठिकाणी त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं. त्यांनी हे नव्हतं स्वप्न पाहिलं की मी शिक्षक होईल किंवा मी युनिव्हर्सिटी तयार करेल, मी महिलांची पहिली विद्यापीठ स्थापन करेल, अनाथ बालिकांसाठी एक काही संस्था तयार करेल. त्यांना समाजकार्य नव्हतं करायचं. त्यांचं जे आत्मचरित्र आहे, आत्मकथा, या आत्मकथेतून स्पष्टरित्या असं दिसतं की कर्वेंना समाजसेवा करण्याची जे हुरूप होतं ते वयाच्या 30 वर्षापर्यंत बिलकुल नव्हतं. 30-35 अगदी 40-45 वर्षापर्यंत त्यांना बिलकुल हे नव्हतं. त्यांचं फक्त एकच ड्रीम होतं, ते म्हणजे मी साधा सिंपल मॅट्रिक पास करणार, मॅट्रिक पास केल्यानंतर मला शिक्षकाची नोकरी लागणार आणि शिक्षक म्हणून मला आयुष्य माझं काढायचंय. असं त्यांचं साधं सिंपल असं व्यक्तिमत्व त्यांनी सुरुवातीच्या काळात केलं होतं. आणि हे मी नाही सांगत आहे, आत्मवृत्त त्यांचं स्वतःचं जे आत्मचरित्र आहे, ह्या आत्मचरित्रात त्यांनी सुद्धा ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की त्यांचं असं खूप मोठं समाजकार्य करण्याचा बिलकुलही हेतू नव्हता. परंतु सोमन गुरुजींनी सांगितल्यानुसार त्यांनी असं ठरवलं होतं, म्हणजे त्यांचं पहिलं स्वप्न असं होतं की मी शिक्षक बनणार. ठीक आहे. 6वीची परीक्षा देण्यासाठी अण्णा व त्यांचे 3 मित्र मुरुडहून कुंभारली घाटातून पार करत पायी चालत ते साताऱ्याला गेले होते आणि साताऱ्याला 6वीची परीक्षा त्या काळात पास झाले. ठीक आहे. 6वीची परीक्षा जी होती ती मराठी माध्यमातून 1876 मध्ये त्यांनी पास केली. कधी पास केली? 1876. आता ह्याच्यावरनं तुम्ही लक्षात ठेवा की त्यांचा जन्म 1858. कधी पण या गोष्टीला मी लगेच टॅली करायला सांगतो तुम्हा लोकांना. आणि 1876 किती वयाचे होते त्या काळात तुम्ही आता विचार करा. 6वीची परीक्षा ते कोणत्या वयात पास झाले विचार करा. आता कधी पण समाज सुधारकांना बघताना कधी पण ह्या गोष्टींवरती लक्षात ठेवा. तुम्ही म्हणता ना सर आम्हाला वर्ष लक्षात राहत नाही, हे लक्षात राहत नाही, ते लक्षात राहत नाही, तर सिंपलशी गोष्ट आहे. मी तुम्हाला हे नाही म्हणत की हेच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील, परंतु एक साधारणतः 18व्या वर्षी ते वयाची 18व्या वर्षी ते 6वी पास झाले होते. त्या काळात 6वी म्हणजे मॅट्रिक, आणि 6वी पास झाल्यानंतर शिक्षक म्हणून नोकरी कुठल्याही शाळेवरती भेटायची. कुठल्याही मराठी शाळेमध्ये लगेच शिक्षक, मास्तर म्हणून लगेच इथं पायजामा शर्ट घालून लगेच हजर. ओके, मास्तर म्हणून लगेच भरती केली जायचं अशा लोकांना. परंतु झालं असं की 6वीची परीक्षा पास तर झाले, ओके, साताऱ्याला गेले होते, पास झाले, पण तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलं की आपण शिक्षण पुढे कंटिन्यू करूया. आपण काय करू? शिक्षण पुढे कंटिन्यू करू. कारण की मॅट्रिकची एक्झाम द्यायला ज्यावेळेस साताऱ्याला गेले, साताऱ्यात त्यांनी असं बघितलं की भरपूर सारे विद्यार्थी हे उच्च शिक्षणासाठी पुढे तयारी करणार आहे. म्हणजे शिक्षक उच्च शिक्षण घेतल्यावर सुद्धा चांगलं होता येतं, ही त्यांना गोष्ट जाणवली. आणि विशेष म्हणजे मुरुडला असताना 6वी पर्यंत अण्णा वयाच्या 18व्या वर्षापर्यंत, लक्षात घ्या 18व्या वर्षी 6वी पास झाले, परंतु 18व्या वर्षी 6वी पास होऊन सुद्धा अण्णा म्हणजे आज नुसते असे मोकाट फिरत नव्हते इकडे तिकडं. अण्णांनी पूर्णपणे त्या ठिकाणी शिकवणी वर्ग घेतले. इव्हन किराणा मालाच्या दुकानावरती पुढे बांधायचे सुद्धा कामं केलेत अण्णांनी. इथपर्यंत सगळ्यांनी अण्णांनी या ठिकाणी काय केलेले? कामं केलेले आहेत. हे सगळं सुरू असतानाच 1873 मध्ये त्यांचा विवाह, म्हणजे वयाच्या 15व्या वर्षी, त्यावेळेस वयाचे 15 वर्ष होतं, त्यावेळेस त्यांचा विवाह राधाबाईंशी झाला होता. ठीक आहे. परंतु पुढे राधाबाईंना 1881 मध्ये, ओके, त्यांच्या पत्नींचं म्हणजे राधाबाईंचं, ओके, रघुनाथरावला जन्म देत असताना निधन झालं. ठीक आहे. रघुनाथराव हे त्यांचा पहिला मुलगा, आणि हेच रघुनाथराव पुढे समाजसुधारक पण बनले. कुटुंब नियोजनाची जी पद्धत आहे किंवा कुटुंब नियोजनाच्या बद्दलची जी अवेअरनेस आहे, हे अवेअरनेस रघुनाथरावांनी आपल्या भारताला दिली. चला आता उच्च शिक्षण. जसं बघा तुमच्या डोक्यामध्ये अचानक असं आलं की चला आता आपण एमपीसी देऊया, बरोबर ना? एमपीसी देऊया. तुम्ही लहानपणी अगदी ठरूनच नव्हता आला ना की बाबा मला एमपीसीच करायची आहे. 4थी 5वी 10वीत असताना तुम्ही हा तर विचार केला नव्हता की मला एमपीसीच करायची म्हणून. एक मिनिट, मला तुमचे कमेंट्स मी जरा विजिबल करतो. येस, क्लासचा टायमिंग तुमचा 6चा असणार आहे. मी परत एकदा सांगतो, क्लासचा टायमिंग तुमचा 6 असणार आहे.
दुपारचा टायमिंग नाही, सकाळचा टायमिंग नाही, रात्रीचा पण टायमिंग नाही. मी सायंकाळचा हा जो टायमिंग आहे हा सर्वांना कन्व्हिनियंट आहे. नाहीतर मी सकाळी लेक्चर घेतलं, गृहिणी लोक लगेच तिकडं फोनवरती सुरू. दुपारी लेक्चर घेतलं, जॉबवाल्यांचं लगेच फोनवरती सुरू. रात्री लेक्चर घेतलं तर बाकीच्या लोकांचं फोनवरती सुरू. घरचे ऐकत नाहीत, घरचे म्हणते ओके रात्री काय शिकायचं असते का. त्याच्यापेक्षा सरळ सरळ आपला 6चा टायमिंग फिक्स केला. तुम्हाला मी पोल द्यायला सांगितलं होता, 6चा टायमिंग आपण फायनली डन करून ठेवलेला आहे. तर उच्च शिक्षण, मुरुडहून पुढील शिक्षणासाठी अण्णा मुंबईला गेले. आता मुंबईला गेल्यानंतर मुंबईचं राहायचं काय, मुंबईचं खायचं काय, या सगळ्या गोष्टी होत्या. तर अण्णांनी मुंबईला गेल्यानंतर सगळ्यात पहिले शिकवणी वर्ग सुरू केले. आणि मुंबईला गेल्यानंतर नामदार गोखले यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले. त्या काळात नामदार गोखले हे आगरकरांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. म्हणजे नीट समजून घ्या इथं संबंध. कर्वे गोखलेंच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, गोखले आगरकरांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. त्याच्यामुळे हा कुठं ना कुठंतरी एक असा संबंध लागतो. कर्वेंनी मुंबईला आल्या आल्या गोखलेंबरोबर चर्चा मसलत केली आणि बाबा मला उच्च शिक्षण घ्यायचंय, मला BA कंप्लीट करायचं, तर मी काय करू. तर मग गोखलेंनी त्यांना सल्ला दिलाच होता की विल्सन कॉलेज जॉईन कर. तसं आपण सल्ला घेतो की कुठलं पुस्तक वाचायचं, हे पुस्तक वाच, ते पुस्तक वाच, समाज सुधारकाचं कुठलं पुस्तक वाचायचं, हा ठीक आहे बाबा खटारे सरांचं पुस्तक वाच, बरोबर ना. तसं गोखलेंनी सल्ला दिला. ओके, गोखलेंनी सल्ला दिला की तू एक काम कर बाबा, ओके एवढा लांबून आलेला आहे मुरुडवरून, तर एक मुंबईला आले तर विल्सन कॉलेज तुम्ही जॉईन करा. विल्सन कॉलेजमध्ये, ठीक आहे, विल्सन कॉलेजमध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा शेवटी पास केली 1881ला. 1881 नंतर 1885 मध्ये गणित हा विषय घेऊनच मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून BA उत्तीर्ण केलं. आता 1885 मध्ये BA उत्तीर्ण झाले आणि BA उत्तीर्ण झाल्यानंतर, ओके, BA उत्तीर्ण झाल्यानंतर कुठल्याही कॉलेजमध्ये त्या काळात शिक्षक म्हणून नोकरी भेटायची. आता BA ला जास्त व्हॅल्यू नाही, पण त्या काळात व्हॅल्यू खूप जास्त होती. आणि विशेष म्हणजे BA ला त्यांनी विषय कुठला घेतला होता, गणित. तेव्हा गणित हा विषय BA ला असायचा, आता सायन्सला असतो हा विषय. लक्षात, हा विषय त्या काळात कुठं तर BA ला असायचा. परीक्षा दिली, नंतर पुढे त्यांना असं वाटलं की आपण MA ची एक्झाम देऊ. MA ची एक्झाम दिल्यानंतर आपण मोठ्या मोठ्या विद्यापीठांमध्ये सुद्धा शिक्षकाची नोकरी, यांच्या डोक्यात एकच होतं, फक्त शिक्षकाची नोकरी हवी. कारण की त्या काळात कॉलेजमधल्या शिक्षकांना किंवा आपण असं म्हणू की मराठी शाळेतल्या शिक्षकांना एक 20-25 रुपये पगार असायचा. अगदी 20-25 रुपये, 20-25 पण जास्त झाला. कॉलेजमधल्या प्राध्यापक लोकांना त्या काळात 50-60 रुपये पगार असायचा. आणि मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये विद्यापीठांमधल्या मास्टर लोकांना 100 रुपयापर्यंत पगार भेटायचा. ही गोष्ट त्यांच्या काळात त्यांना एक असं वाटत होतं, शिक्षकाची नोकरी म्हणजे एकदम साधी सिंपल नोकरी, एवढं आपलं काम करा आणि त्यानुसार करा. आणि यांची एक खासियत अशी होती की हे पूर्णपणे दिवसभर आपला विषय काय शिकवायचा आहे ते पूर्णपणे पहिले तयारी करून घेत होते. अगदी उत्तम शिक्षक होते आणि म्हणून यांच्या शिकवणीमध्ये विद्यार्थी असे भरभरून राहायचे. प्रॉपर एकदम शिकवायचे की ज्या गोष्टी एकदम पॉइंट टू द पॉइंट आहेत, या गोष्टी सगळे ते सांगायचे. तर 1885 मध्ये गणित हा विषय घेऊन मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून त्यांनी BA पास केली. 1887 मध्ये MA ची एक्झाम पण दिली, परंतु यामध्ये पास झाले नाही. त्यांचं MA करायचं शेवटपर्यंत स्वप्न राहिलं. मग नंतर अनेक विद्यापीठांनी त्यांना MA ची डॉक्टरेट पदवी किंवा मानद पदवी देऊन दिली म्हणा, परंतु त्यांचं MA करण्याचं स्वप्न मात्र त्या काळात पूर्ण होऊ शकलं नाही. मग आता काय करायचं बघा. याच दरम्यान मुंबईला असतानाच 1891 मध्ये त्यांच्या पत्नी वारल्या होत्या. मुंबईला असतानाच 1891 मध्ये त्यांची पत्नी वारली होती. त्यांचं शिक्षण सुरू होतं. याच काळामध्ये मुंबईत असतानाच कर्वेंना विश्वनाथ नारायण मांडलिक, गोपालकृष्ण गोखले, दादाभाई नवरोजी रानडे म्हणजे न्यायमूर्ती रानडे आणि गोगा आगरकर यांच्याकडून समाजसेवेची प्रेरणा मिळाली. तसेच पंडिता रमाबाईच्या शारदा सदनचा विशेष प्रभाव कर्वेंवरती होता. पंडिता रमाबाईंनी शारदा सदन जे सुरू केलं होतं, म्हणजे पंडिता रमाबाई ज्यावेळेस इंग्लंड अमेरिकेचा दौरा करून आपल्या महाराष्ट्रात आल्या, जाताना त्या हिंदू होता, येताना त्या ख्रिश्चन होत्या. तर पंडिता रमाबाई ज्यावेळेस मेरी रमा म्हणून या ठिकाणी आली, त्यावेळेस त्यांनी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये शारदा सदन सुरू केलं होतं. मग ह्या शारदा सदनामध्ये समाजसेवा जी चालायची, या समाजसेवेचा सुद्धा प्रभाव कर्वेंवरती होता. कारण की त्यावेळेस शारदा सदन वगैरे ह्या सगळ्या संस्था कुठे होत्या, मुंबईमध्ये स्थापन झाल्या. आणि कर्वे सुद्धा कुठे होते, मुंबईमध्ये उच्च शिक्षणासाठी त्या ठिकाणी थांबले होते. सोबत त्यांचे शिकवणीचे वर्ग चालू होते. सोबत ते काही 2-3 ठिकाणी
विल्सन कॉलेजमध्ये किंवा बाकीच्या एल्फिन्स्टन कॉलेजच्या भागामध्ये काही थोडेसे लेक्चरशिप त्या ठिकाणी करत होते. शेवटी हे सगळं करत असताना 15 नोव्हेंबर 1891 हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी 1891 मध्ये गोपाळकृष्ण गोखलेंच्या आग्रहावरून ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून गेले. ठीक आहे. सॉरी. ठीक आहे. त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी 75 रुपये मासिक पगार होता. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की ज्यावेळेस ते गणिताचे प्राध्यापक म्हणून तिथे गेले, ते कुणाच्या जागी गेले होते माहिती? ते गेले होते लोकमान्य टिळकांच्या जागी. आठवते मी तुम्हाला एक आगरकरांची माहिती सांगत असताना सांगितलं होतं की लोकमान्य टिळक आणि आगरकर यांचा वाद झाला होता आणि लोकमान्य टिळकांनी तडकाफडकी 1891 मध्ये राजीनामा देऊन टाकला होता फर्ग्युसन कॉलेजचा. आणि फर्ग्युसन कॉलेज चालवणारी जी सोसायटी होती, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, त्या सोसायटीचा का दिला होता राजीनामा? कारण की आगरकरांची सामाजिक सुधारणा त्यांना पटत नव्हती. आणि दुसरी गोष्ट, होळकरांनी संस्थांना जे दान दिलं होतं हे दान त्यांना पटलं नाही. या सगळ्या गोष्टींमुळे आगरकर आणि टिळक यांच्यात वाद झाले. टिळकांनी आपलं पद तिथं सोडून दिलं. आणि आपलं पद सोडून दिल्यानंतर टिळकांची जी जागा रिक्त झाली होती गणिताचे शिक्षक म्हणून, टिळक गणिताचे शिक्षक होते, तर त्या ठिकाणी आगरकरांची नेमणूक फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाली. त्यावेळेस त्यांना 75 रुपये मासिक पगार होता. आणि या सगळ्या, बरं ठीक आहे, 75 रुपये मासिक पगार मिळाला म्हणजे ते एकदम खुश झाले, 75 रुपये मस्तपैकी घरी घेऊन गेले असं नका समजू. कारण की 75 रुपये जरी पगार असला तरी कर्वे यांची एक सामाजिक सुधारणेची जी बांधिलकी होती ती खूप स्ट्रॉंग होती. या 75 रुपयांपैकी 10 रुपये ते स्टुडंट फंडमध्ये टाकायचे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी स्टुडंट फंड सुरू केला होता. या स्टुडंट फंडमध्ये ते 10 रुपये त्या ठिकाणी टाकायचे. ह्याच्यावरून तुम्हाला समजून येत असेल की आपल्या पगारातून काही पैसा ते स्टुडंटच्या साठी ज्या सुखसुविधा असतात, म्हणजे पिण्याचं पाणी, स्टुडंटला बसण्यासाठी बाक, या सगळ्या गोष्टींवरती खर्च व्हावा, या सगळ्या गोष्टींमध्ये पैसा राहावा, यासाठी त्यांनी ती सुरुवात केली. आणि ह्याचा प्रत्यय असा आला की अनेक शिक्षकांनी आपल्या पगारातून जेवढं होईल तेवढं, 1 रुपये, 10 रुपये, 5 रुपये, जेवढं होईल तेवढं त्या ठिकाणी त्या स्टुडंट फंडमध्ये टाकायला सुरुवात केली. इव्हन स्टुडंटचे जे काही अमीर स्टुडंट होते, श्रीमंत स्टुडंट असायचे, त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा त्या ठिकाणी त्या फंडमध्ये पैसा टाकायला सुरुवात केली. ही एक सगळ्यात चांगली गोष्ट त्या ठिकाणी निर्माण झाली. ठीक आहे. ही अगदी महत्वाची गोष्ट या ठिकाणी होती. तर टिळकांच्या जागी रुजू झाले आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवत असताना त्यांना त्या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेजमध्ये एक चांगले शिक्षक, कारण की ते पूर्णपणे तयार विषय करून यायचे, विषय तयार करून त्या ठिकाणी पूर्णपणे प्रॉपरली सांगायचे. हळूहळू त्यांना डेक्कन एज्युकेशन सोसायटीशी सुद्धा चांगला संबंध मिळाला. त्यांना 1892 इथं 92 पाहिलं होतं, 1892 मध्येच आजीवन सदस्यत्व बहाल केलं. आजीवन सदस्यत्व म्हणजे मरेपर्यंत तुम्ही डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सदस्य असाल. आणि ही गोष्ट खूप महत्वाची होती. आणि या सदस्य असल्याच्याच कारणावरून त्यांनी काय केलं, तर ते स्टुडंट फंड त्या ठिकाणी सुरू करून ठेवला होता. काय करून ठेवला होता? तो स्टुडंट फंड त्या ठिकाणी सुरू करून ठेवला होता. जस्ट 1 मिनिट द्या. ...1914 पर्यंत कर्वे या संस्थेचे सदस्य होते. परंतु महिला विद्यापीठाला पाठिंबा न दिल्यामुळे त्यांनी या सोसायटीचा राजीनामा दिला. आता बघा, डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही एक प्रॉपरली सोसायटी तयार झाली होती आणि या सोसायटीच्या अंतर्गत एक कॉलेज चाललं होतं, ते म्हणजे फर्ग्युसन कॉलेज. ह्यांची इच्छा अशी होती की आपण एक महिलांच्या विद्यापीठासाठी प्रयत्न करावा, महिला विद्यापीठाचा आपण प्रयत्न करावा आणि महिलांसाठी, स्पेशली महिलांसाठी आपण एक प्रॉपर अभ्यासक्रम तयार करावा की जो पुढे भविष्यामध्ये महिलांना एक चांगले उद्योजक बनवतील, महिलांना स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहण्याची त्यांना एक हिंमत देतील, असं आपण एक शिक्षण पद्धती या ठिकाणी तयार करावी. ही गोष्ट स्वित्झर्लंड, जपान या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चालायची. म्हणजे पूर्व आशिया आणि युरोपियन कंट्रीजमध्ये ही पद्धत खूप जोरदार होती. फक्त आपल्या भारतामध्ये ही पद्धत नव्हती. पहिली गोष्ट तर त्या काळामध्ये महिलांनी शिक्षण घ्यावं या गोष्टीलाच मोठ्या प्रमाणात विरोध होता. म्हणजे ह्या गोष्टीच्या 50 वर्ष आधी, या गोष्टीच्या 50 ते 60 वर्ष आधी महिला शिक्षिका म्हणून पहिल्या ज्या नियुक्त, म्हणजे महिला शिक्षिका ज्या पहिल्या होत्या, सावित्रीबाई फुले, या सावित्रीबाई फुलेंना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. शाळेत जाणं तर दूर,
शिकवायला सुद्धा दिलं जात नव्हतं. अशी अवस्था आपल्या समाज जीवनाची होती किंवा समाजाची होती. असो, त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला आणि महिला विद्यापीठाचं एक स्वप्न त्यांनी पाहिलं. यांनी पाहिलेली जी स्वप्न आहेत ना ही खूप भारी होती. आणि ह्यांचं एक वाक्य खूप मला म्हणजे माझ्या लाईफमध्ये सुद्धा खूप म्हणजे असं टचिंग होतं ते, की यस, ह्या वाक्यामुळे बऱ्याचदा एक इन्स्पिरेशन मिळालेली आहे. म्हणजे इच्छा तिथे मार्ग. ओके, वाटलं तर हे वाक्य कुठेतरी लिहून ठेवा. इच्छा तेथे मार्ग. जर तुमची इच्छा चांगली असेल, अशी इच्छा नाही की म्हणजे इच्छा करायची आणि झोपून राहायचं दिवसभर, मस्तपैकी ताणून द्यायची निवांत. ओके, खायचं प्यायचं मस्त झोपायचं. ओके, भुईला भार घरच्याला त्रास, असं असली इच्छा नाही. इच्छा म्हणजे काय की बाबा जी तुमची इच्छा आहे, जे तुमचं ड्रीम आहे, जे तुमचं स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद पण ठेवा ना. ठीक आहे, तर इच्छा तिथे मार्ग. तुम्ही एखादी इच्छा व्यक्त करा, तिथे मार्ग तुम्हाला दिसतो, तो मार्ग तुम्हाला ओळखता आला पाहिजे. ठीक आहे, तर महिला विद्यापीठाची एक त्यांची मनात इच्छा होती. आता मार्ग पाहणं गरजेचं होतं. याच दरम्यान त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आला. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा टर्निंग पॉईंट असतो, तसं कर्वेंच्या आयुष्यात सुद्धा एक टर्निंग पॉईंट आला आणि तो टर्निंग पॉईंट होता कर्वेंचा पुनर्विवाह. त्यांची पहिली पत्नी राधाबाईंचं निधन झालं होतं. ओके, लेबर पेनमुळे, आणि तसंही त्यांना प्रेग्नन्सीमध्ये खूप मोठे इश्यू होते आधी पण. ठीक आहे, तर रघुनाथराव यांचा जन्म झाला परंतु त्या वाचल्या नाहीत. ठीक आहे, आता त्या रघुनाथरावला एकट्यालाच बिचारे कर्वे सांभाळत होते. मुंबईवरनं पुण्याला आले होते त्याच्यासोबत, आणि त्याला घेऊन या ठिकाणी कॉलेज हँडल करा, त्याला सांभाळा, या सगळ्या गोष्टींची त्यांच्यासमोर खूप मोठे प्रश्न निर्माण झाले. आणि यातच शारदा सदन, ओके, यातच त्यांच्या पुनर्विवाहासाठी बरेचसे लोक त्यांना बोलायला लागले. कारण की एक चांगले कॉलेजमध्ये असलेले प्राध्यापक होते, आणि या प्राध्यापकांना आता हळूच येऊन आजूबाजूला कोणी बोलायचं, अहो तुमची पत्नी वारली तर तुम्ही दुसऱ्या लग्नाचा विचार करताय की नाही. तर त्यावेळेस त्यांना एकदम ऑकवर्ड वाटायचं, कारण की आता त्यांचं वय होतं नाही म्हटलं तरी 45 वर्ष, आणि त्यांना ऑफर कुठल्या कुठल्या स्थळांची यायचा की ज्या मुली फक्त 9 वर्षाच्या, 14 वर्षाच्या, 12 वर्षाच्या अशा वयाच्या मुलींचं त्यांना स्थळ यायची, आणि मोठे मोठे लोक त्यांना भेटून जायचे. त्यात कर्वे म्हणजे ब्राह्मण, तर अनेक ब्राह्मण लोक त्यांच्याकडे यायचे आणि म्हणायचे आमची मुलगी फक्त 4 वर्षाची, लग्न करता का. तर हे एकदम हसायचे आणि ते म्हणायचे की अरे कसं होणार आहे हे. ओके, मी एकदम कुमारिकेशी लग्न नाही करू शकत आहे, मी शिक्षक आहे, मी एक कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. मग त्यांना उदाहरणं सांगितलं जायचे की बघा ते न्यायमूर्ती तेलंग, त्यांनी तर 4-4, 5-5 बायका केल्या, असं तसं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असे त्यांना उदाहरणं सांगितलं जायची, आणि हे पूर्ण कन्फ्यूज होऊन जायचे. शेवटी मग त्यांनी ओके एकदा असंच चर्चा करता 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 आगरकरांची यांची भेट झाली, आणि आगरकरांच्या विचारामध्ये विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी आगरकरांनी सांगितलं की अशी मुलगी पहा की जी मुलगी 18 वर्ष पूर्ण झालेली आहे, ती पूर्णपणे मॅच्युअर आहे. अशी मुलगी पहा की जी पुनर्विवाह करण्यासाठी पण रेडी आहे, आणि दुसरी गोष्ट की ती 18 वर्ष पूर्ण. एकदम अशी विधवा मुलगी नको पाहू की बाबा एकदम 7 आणि 8 वर्षाची आहे, ती विधवा आहे आणि तुम्ही त्याच्याबरोबर पुनर्विवाह करताय. हे जरट विवाह पद्धतीमध्ये येईल, आणि आगरकरांनी जरट विवाह पद्धतीला खूप मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे. आगरकर असा सल्ला यांना देणारच नाही. लक्षात घ्या, समाज सुधारणेमध्ये या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि नंतर कर्वेंचा जेव्हा पुनर्विवाह होण्याचा एक निश्चय झाला किंवा निर्णय झाला, तो म्हणजे एकदम त्यांच्या जवळच्या मित्राचाच. ठीक आहे, जवळचे एक मित्र होते, त्या जवळच्या मित्राचीच ओके नरहर पंत, कर्वेंचे जवळचे मित्रच होते, नरहर पंत जोशी यांची विधवा बहीण होती. या विधवा बहिणीला शारदा सदनमध्ये 4 वर्षासाठी ठेवणं गेलं होतं. शारदा सदनमध्ये पंडिता रमाबाईंची जी शारदा सदन होतं, या शारदा सदनमध्ये ती 4 वर्षासाठी त्या ठिकाणी राहिली होती. म्हणजे तिथं राहायलाच गेली होती, कारण की ती विधवा होती, विद्रूप करायचं नव्हतं तिला. ओके, विशेष म्हणजे नरहर पंत जोशी यांना सुद्धा त्यांचं लग्न लावायचं होतं, पुनर्विवाह करायचा होता, परंतु त्या काळात समाज असा होता की तो समाज ऐकणार नव्हता. नरहर पंत जोशी हे सुद्धा विख्यात आणि चांगले शिक्षकही होते. तर आता नरहर पंत जोशी यांची बहीण होती गोदूताई, तर या गोदूताईशी शेवटी लग्न करायचं कर्वेंनी ठरवलं, आणि 13 मार्च 1893 रोजी पुनर्विवाह झाला. हा पुण्यातला पहिला फर्स्ट विधवा पुनर्विवाह होता. ठीक आहे, गोदूताई यांचा पहिलं लग्न झालं होतं वयाच्या 8व्या वर्षी. लक्षात घ्या, यांचं पहिलं लग्न झालं होतं वयाच्या 8व्या वर्षी. काही समजायच्या आतच 3च महिन्यात
3च महिन्यात त्या विधवा झाल्या होत्या लग्न झाल्यावर. म्हणजे त्यांना त्यांचा नवराही माहिती नव्हता कोण होता. ठीक आहे, 3च महिन्यात त्यांना विधवा केलं गेलं होतं. आणि तेव्हा त्यानंतर ओके विधवा झाल्यानंतर नरहरपंत जोशी यांनी आपल्या घरी त्यांना आणलं होतं. ठीक आहे, त्यांनी काही तिकडे पाठवलंच नाही. मग कर्वे सोबतच्या विवाहावेळी तेच झालं होतं की बाबा एवढ्या लहान वयामध्ये विधवा होणं, मग समाज त्यांना तिला विधवा विधवा म्हणून बोलायचा. शेवटी नरहरपंत जोशीने आपल्या बहिणीला आपल्या घरी आणलं. मग घरी आणल्यानंतर ही जशी जशी मोठी व्हायला लागली तसे तसे लोक तिला बोलायला लागले. मग नरहरपंत जोशींनी कुठे टाकलं, शारदा सदनमध्ये जाऊन ठेवलं. मग शारदा सदनमध्ये असलेली ही गोदूताई यांचा शेवटी विवाह झाला. तेव्हा जेव्हा विवाह झाला तेव्हा गोदूताईंचे वय 28 वर्ष होते. हा विवाह यशस्वी होण्यासाठी आगरकरांनी विशेष प्रयत्न केले होते आणि ते विवाहाला हजरी होते. ठीक आहे, कर्वे यांच्या पुनर्विवाहाचे पौराहित्य म्हणजे पौराहित्य पुनर्विवाह करताना जे मंगलाष्टिका म्हणतात किंवा बाकीचे जे पौराहित्य करतात ना, ते पौराहित्य करायला सुद्धा माणूस मिळत नव्हता. कारण की ह्या सनातनी ब्राह्मण लोकांनी फतवे काढले होते की कर्वेंचं लग्न कोणी लावून नाही द्यायचं. आता विचार करा, असे त्या काळातले लोक होते की अक्षरशः कर्वेंचा विवाह होण्यासाठी सुद्धा पौराहित्य मिळालं नाही पाहिजे, ब्राह्मण नाही मिळाला पाहिजे, यासाठी प्रयत्न केले गेले होते. शेवटी मालवण तालुक्यातील एका गावचा भिक्षुक वेदमूर्ती भिरू भटजी वझे यांना बोलवलं होतं की तुम्ही या म्हणून. हे भिक्षुक होते. ओके, हे भिक्षुक ब्राह्मणांमध्ये सुद्धा वर्ग आहेत असे भरपूर सारे. ब्राह्मणांमध्ये सुद्धा वर्ग आहेत. काही ब्राह्मण हे फक्त पूजा अर्चा करण्याच्या जीवा त्यांचा तो एक हे राहतो, काम राहतं. काही ब्राह्मण असे होते की ते भिक्षुक किंवा भिक्षा मागूनच जगायचे. अशा पद्धतीचे हे भिक्षुक वेदमूर्ती भिरू भटजी वझे यांनी त्यांचं पौराहित्य केलं होतं. ठीक आहे, कर्वेंच्या जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग. बरं ठीक आहे, आता लग्न झालं. लग्न झाल्यानंतर एक तर हे वाजत गाजत लग्न झालं होतं. सगळ्या न्यूजपेपरमध्ये ह्या लग्नाबद्दलच्या चर्चा होत्या आणि त्याच्यामुळे झालं असं की न्यूजपेपरमधल्या ज्या सगळ्या गोष्टी त्यांच्या तालुक्यातही पसरल्या, मालवण तालुक्यात सुद्धा गेल्या. ठीक आहे, कर्वेंनी गोदूबाईंचे नाव आनंदीबाई असे ठेवले. लग्नानंतर ते त्यांच्या गावी मुरुडला काही दिवसांसाठी आले, परंतु त्यांच्या गावातील सनातनी ब्राह्मण लोकांनी त्यांच्या घरावरच बहिष्कार टाकला. त्यांच्यावर तर टाकलाच टाकला, त्यांचे जे मोठे बंधू होते त्यांच्यावरती सुद्धा बहिष्कार टाकला. त्यांच्यावरती सुद्धा काय टाकला, बहिष्कार टाकला. शेवटी कर्वेंनी मुरुड सोडण्याचा निर्णय घेतला आणि पुण्याला स्थायिक होण्याचं ठरवलं. ही घटना त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कलाटणी देणारी घटना ठरली होती. कारण की त्यांना असं वाटत होतं की बाबा आता कुठेतरी लाईफ सेटल होईल, परंतु नाही. एवढे मोठे प्राचार्य किंवा एवढे मोठे हे शिक्षक असून सुद्धा, एवढ्या चांगल्या कॉलेजमध्ये नोकरी असून सुद्धा एक प्रकारची एक वेगळी मानसिकता त्यांना फेस करावी लागली होती. आणि मग तिथून कर्वेंनी कधी मागं उलटून पाहिलं नाही. म्हणजे वयाच्या 45 वर्षानंतर कर्वे एकदमच समाज सुधारणेच्या रूपात आले. तोपर्यंत कर्वेंच्या डोक्यात फक्त एक शिक्षक म्हणून जगायचं एवढं एक साधं सिंपल गणित होतं. 1893 मध्ये झालेल्या या मानसिक त्रासामुळे आणि सामाजिक दुराभावामुळे आपले आयुष्य फक्त स्त्री शिक्षणासाठी आणि समाजातील वाईट रूढी परंपराचा नाश करण्यासाठी अर्पण करायचे कर्वेंनी निश्चय केला. आणि 31 डिसेंबर 1893 लक्षात घ्या, 31 डिसेंबर 1893 कर्वेंनी विधवा विवाहोत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना विदर्भातील वर्धा येथे केली. ठीक आहे, या संस्थेमार्फत लहान विधवा मुलींचे पुनर्विवाह आयोजित केले जात होते. नंतर वर्ध्यावरून ही कुठं आणली गेली, पुण्याला आणली गेली. 1894 मध्ये त्यांनी आपल्या घरी पुणे येथे पुनर्विवाह कुटुंबांचा मेळावाच घेतला होता. म्हणजे पुनर्विवाह झालेल्या कुटुंबांचा मेळावा. आणि पुनर्विवाह कुटुंबांचा जो काही मेळावा झाला होता, या मेळाव्यामध्ये त्यांनी दाखवून दिलं होतं की जे पुनर्विवाह केलेले लोक आहेत ते उलट विवाह केलेल्या लोकांपेक्षा चांगलं आयुष्य जगतात. कारण की त्या काळात विवाह जरद टाईपचेच विवाह व्हायचे. म्हणजे मुलगा किती तर एकदम 30-35 वर्षाचा आणि मुलगी किती म्हणजे वधू किती वर्षाची तर 8-9 वर्षाची, अशा टाईपचे लग्न त्या ठिकाणी असायचे. पण पुनर्विवाहाच्या वेळेस मात्र चित्र बदलायचं. ठीक आहे, तर 1895 मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळी या संस्थेचे नाव बदलून त्यांनी विधवा विवाह प्रतिबंधक निवारण मंडळी असं नाव ठेवलं. ठीक आहे, विधवा विवाह प्रतिबंधक निवारण मंडळी या संस्थेचे एक 1899 पर्यंत ते स्वतः सचिव होते किंवा चिटणीस होते. 1896 मध्ये सुद्धा त्यांनी अनाथ बालिकांसाठी एक आश्रम पुणे येथे सदाशिव पेठेतील राव बहादूर भिडे
यांच्या वाड्यात स्थापन केल्याचं ठरवलं होतं. यांच्या वाड्यात स्थापन करायचं ठरवलं होतं. या ओके, याचे चिटणीस महर्षी कर्वे स्वतः होते, तर अध्यक्ष होते डॉक्टर आर भंडारकर. ठीक आहे, राघव भंडारकर. डॉक्टर राघव भंडारकर हे काय होते, याचे अध्यक्ष होते. भंडारकर यांना IMP करून ठेवा. हा पॉइंट विचारला जाऊ शकतो की अनाथ बालिकांसाठी एक आश्रम त्यांनी जो पुण्यामध्ये सदाशिव पेठेत भिड्यांच्या वाड्यात जो सुरू केला होता, या भिड्यांच्या वाड्यातल्या या अनाथ बालिकाश्रमाच्या अध्यक्ष कोण होते? तर तुम्ही जनरली कर्वे लिहाल, तर कर्वे लिहू नका. काय लिहायचंय? तर भंडारकर लिहायचे. ठीक आहे. परंतु या बालिकाश्रमाची खरी सुरुवात ती अगदी 1899 रोजी झाली, कारण की मधल्या काळामध्ये प्लेगची साथ आली होती आणि या प्लेगच्या साथीमध्ये पूर्णपणे पुण्यामध्ये अराजकता माजली होती. त्याच्यामुळं तो भाग नंतर झाला. बालिकाश्रमाची खरी सुरुवात झाली पुणे येथील श्री गोरे यांच्या वाड्यात. ठीक आहे, पुणे येथील गोरे यांच्या वाड्यात. पहिली विद्यार्थिनी होती कमलाबाई गरुड. IMP करून ठेवा, कमलाबाई गरुड. ठीक आहे. पुण्यात 98-99च्या काळात अचानक प्लेगच्या साथीनं थैमान घातलं होतं. त्यामुळे ही जी संस्था होती पुण्यामध्ये जी सुरू झाली होती, ही पुण्यामधली जी संस्था होती ती हिंगणा येथे हलवण्यात आली. पुण्यापासून लांब, त्या काळात पुण्यापासून लांब, आता पुण्याच्या आतच आलं ते. ओके, पुण्याच्या आत आलं. तेव्हा पुण्यापासून एक कमीत कमी 8-9 किलोमीटर लांब असलेलं एक हिंगणा नावाचं एक छोटंसं गाव होतं. काय होतं? तर हिंगणा नावाचं एक छोटंसं गाव होतं. या हिंगणा या गावामध्ये राव बहादूर गणेश गोविंद गोखले. IMP करून ठेवा हे पण नाव. कधी पण समाज सुधारकांच्या आजूबाजूंची जी व्यक्ती आहेत ना, त्यांची नावं लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. राव बहादूर कोण? तर गणेश गोविंद गोखले या उच्चवर्गीय ब्राह्मणाने आपली 6 एकर जमीन आणि 750 रुपये दान म्हणून कर्वेंना दिली होती. त्या काळात विचार करा, जर 6 एकर जमीन ते दान देत आहेत म्हणजे त्या काळात जमिनीचे एवढे काही मोलभाव नव्हते. पुढे पार्वतीबाई आठवले, वेणुबाई नामजोशी, काशीबाई देवधर या आश्रमाच्या सगळ्या आधारस्तंभ बनल्या. आठवले वगैरे या सगळ्या त्यांच्या मेवण्याच होत्या. ठीक आहे. 4 मार्च 1907 हिंगणा येथे हिंगणे शिक्षण संस्था आणि महिला विद्यालयाची स्थापना केली. महिला विद्यालय झालं, विद्यापीठ नाही बरं का, विद्यालय. हिंगणेमध्ये काय झालं 1907 ला? हिंगण्यामध्ये हिंगणे शिक्षण संस्था आणि महिला विद्यालयाची स्थापना झाली. आणि या संस्थेमध्ये असा अभ्यासक्रम शिकवला गेला की ज्याच्यातून महिलांची सामाजिक वागणूक खूप चांगल्या पद्धतीची होईल. ठीक आहे. मुळामुळे महिला सुशिक्षित व्हायला चांगला म्हणजे संधी मिळाली. या संस्थेमार्फत भाऊबीज फंड नावाचा एक फंड तयार करण्यात आला होता. कारण की या ज्या काही महिला होत्या, या महिलांचं जे शिक्षण होतं, या महिलांचं जे काही व्यवस्थापन होतं, त्यासाठी पैसा लागायचा. आणि म्हणून जे काही असे श्रीमंत लोक होते किंवा जे असे समाजकार्य करण्यास इच्छुक लोक होते, त्यांच्यासाठी किंवा त्यांनी या संस्थेला मदत करण्यासाठी एक भाऊबीज फंड नावाची एक फंड तयार केला होता. आणि या भाऊबीज फंडातून या संस्थेचं काम चालायचं. 1910 मध्ये आता बघा, त्यांनी ज्या संस्था सुरू केल्या होत्या, या संस्थांमध्ये कार्यकर्त्यांची गरज होती. कार्यकर्ते म्हणजे कोण? ते संस्था चालवणारे, संस्थेची डागडुजी करणारे, संस्था मॅनेज करणारे. परंतु हे जे कार्यकर्ते होते, हे कार्यकर्ते त्यांच्याच संस्थेतून तयार व्हावे अशी त्यांची इच्छा होती. आणि म्हणून त्यांच्या संस्थेच्याच विद्यार्थ्यांना प्राधान्य देत एक त्यांनी खास संस्था स्थापन केली. लोकसेवेसाठी तनमन धन अर्पण करणारे, निस्वार्थी व त्यागी कार्यकर्ते तयार करण्यासाठी त्यांनी निष्काम कर्म मठाची स्थापना केली. हा पॉइंट आतापर्यंत आयोगानं खूपदा विचारलेला आहे. निष्काम कर्म मठाची स्थापना कोणी केली? हा कर्म मठ होता. हे नाव लक्षात ठेवा, कर्म मठ. निष्काम कर्म मठ म्हणजे काम करताना, ओके, काम करताना स्वार्थाची अपेक्षा नाही करायची, त्याग करायचा, निस्वार्थी जीवन जगायचं, सामाजिक कार्य करायचं आणि तेच आपल्या जीवनातलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे असं समजायचं. ओके. तसंच उद्देश स्त्रियांची सेवा करणे, स्त्री समाजात उपयोगी पडणाऱ्या संस्था चालवणे, कार्यकर्त्यांची भक्कम फळी तयार करणे हा या संस्थेमागचा उद्देश होता. त्यांना स्त्रियांसाठी मोठ्या संस्था स्थापन करायच्या होत्या. आणि या संस्था कधी स्थापन होतील व्यवस्थित? जेव्हा त्या संस्थेला त्या ठिकाणी एक पाठबळ मिळेल किंवा बळ मिळेल. ठीक आहे.
कर्वेंनी जपान, अमेरिका, जर्मनी, इंग्लंड या देशांचे पहिल्या महायुद्धाच्या आधी दौरे केले होते. हा एक इम्पॉर्टंट लाईफ मधला त्यांचा लेसन होता. त्यांची इच्छा होती की आपल्यावरती जे साम्राज्य करणारे जे लोक आहेत हे लोक समजून घेणे. म्हणून त्यांनी इंग्लंडला काय केलं होतं, भेट दिली होती. पण पहिल्या महायुद्धाच्या आधी तिथून त्यांनी जर्मनी, अमेरिका, जपान हे देश ते फिरले. जपान, स्वित्झर्लंड मधील शिक्षण परिषदांना सुद्धा ते हजर राहिले, हे महत्वाचं होतं. तसंच प्राध्यापक आईन्स्टाईनशी सुद्धा ते भेटले होते. एकदा वर्तमानपत्रात जपान यांनी महिलांच्या उच्च शिक्षणासाठी काढलेल्या महिला विद्यापीठाची माहिती त्यांनी वाचली. आता ही वाचली कुठे? ओके, जपानमध्ये. ही जपानमध्ये वाचली. परंतु या जपानमधल्या माहितीत काय होतं? त्या माहितीत होतं डेन्मार्क आणि स्वित्झर्लंड यांच्या 12 वर्षाचे इतिवृत्त. ही माहिती पत्रकातून त्यांना मिळाली. लक्षात घ्या, जपानच्या दौऱ्यावरती असताना, पहिल्या महायुद्धाच्या आधी जपानच्या दौऱ्यावरती असताना त्यांच्या हातात एक पत्रक पडलं आणि या पत्रकामध्ये डेन्मार्क, स्वित्झर्लंड म्हणजे युरोपियन देश तिथल्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी किती पुढे आहेत, तिथल्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी ते कशा पद्धतीने काम करतायत, तिथल्या स्त्रियांना कसं स्वतःच्या पायावर उभं करायचा प्रयत्न करतायत, हे त्यांनी वाचलं. त्यांच्या डोक्यामध्ये ती एकदम कन्सेप्टच बसली की आपण सुद्धा स्त्रियांसाठी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न का नाही करत आहे. कारण की गळतीचं प्रमाण त्यांनी बघितलेलं. ते स्वतः मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षक होते आणि शिकवतही होते. 1914 मध्ये ते तिथून बाहेर पडले. ते शिकवत असताना त्यांना एक गोष्ट जाणवली होती की प्राथमिक वर्गामध्ये किंवा प्राथमिक शाळेच्या काळामध्ये मुलींचं प्रमाण चांगलं असतं, पण नंतर वयाच्या 8व्या 9व्या 10व्या वर्षानंतर मुलींचं प्रमाण कमी होत जातं. का? लग्न झाल्यानंतर मुली काय करतात? घर सांभाळतात. एकदम कमी वयात आलेले बाळांत पण हँडल करत बसतात. म्हणजे वयाच्या 14व्या 15व्या वर्षी त्यांना बाळ होतं, वयाच्या 20व्या वर्षापर्यंत त्यांना 4 पोरं तरी कन्फर्म असतात आणि वयाच्या 25व्या वर्षापर्यंत त्यांना 8 पोरं असतात आणि ती बाई 25व्या वर्षी म्हातारी होते आणि 30व्या वर्षीपर्यंत तिला कुठले ना कुठले तरी आजार होऊन जातात. म्हणजे वयाच्या 30 वर्षापर्यंत त्या काळात महिलांना कमीत कमी 7 ते 8 अपत्य असायची. झालेली असायची 10-12, त्याच्यातली 3-4 तर गेलेलीच असायची, त्याच्यातली 3-4 वारलेली असायची, जी जगली ती असायची 7-8. आणि वयाच्या 30 वर्षापर्यंत म्हणजे विचार करा, आता तुमच्यापैकी काही लोक वयाच्या 30 वर्षापर्यंत असतील, वयाच्या 30 वर्षापर्यंत काही लोकांची अजून लग्न नाही झाली. त्या काळामध्ये म्हणजे आजपासून साधारणतः 110 वर्ष आधी समाजाची आपली अशी कंडिशन होती की या ठिकाणी स्त्रियांना वयाच्या 30व्या वर्षापर्यंत कमीत कमी 7 ते 8 एक मिनिट, त्या ठिकाणी अपत्य असायचे. ठीक आहे. आता मला सांगा, डेन्मार्क आणि स्वित्झर्लंड मधल्या महिला उच्च शिक्षण घेत आहेत, पुढे जात आहेत, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहत आहेत. आणि भारतातल्या महिला वयाच्या 8व्या वर्षी लग्न, 15व्या वर्षी बाळातपण, 20व्या वर्षापर्यंत 4 पोरं, 25व्या वर्षापर्यंत 8 पोरं, 30व्या वर्षापर्यंत म्हातारपण, एखादा रोग काहीतरी होऊनच जायचा. अशी अवस्था असायची भारतातल्या महिलांची. तुम्ही विचार करा. समजते मला काय म्हणायचं ते? थोडंसं डोळ्यासमोर चित्र उभं करा रे पोरांनो. नाही तर समाज सुधारकाला फक्त असं वाचत जाऊ नका की समाज सुधारक म्हणजे फक्त एक प्रकारचा इतिहास आहे. चालले वाचत समाज सुधारक डोक्यात घुसत नाही, बाकीच्या तुमच्या आजूबाजूचा समाज डोक्यात घुसते पण समाज सुधारक का डोक्यात शिरत नाही. अनेक विद्यार्थ्यांचा हाच इश्यू असतो, समाज सुधारक म्हणजे वर्ष पाठ होत नाहीत म्हणे सर. अरे वर्ष तिकडं बाजूला सोडा, पहिले समाज सुधारक समजून घ्या. एकदा समाज सुधारक समजले, हळूहळू वर्ष तुमच्या लक्षात राहतात. मी तुम्हाला वर्ष करतोय का इथं? नाही करत आहे ना. तुम्हाला पहिले काय फोकस ठेवायचा आहे? समाज सुधारकाचा एक पहिले त्या समाज सुधारणेचा गाभा समजून घ्या की नक्की काय आहे, मग पुढच्या गोष्टी आपण बघू. समजते का? अर्चना, प्रसाद, कल्पना, काजल, ऑल क्लियर? राजेश्वरी,
मग आता त्यांनी भारतात आले. भारतात आल्यानंतर भारतात सुद्धा अशाच प्रकारची आपण एक संस्था स्थापन करावी असं त्यांनी सांगितलं. डेक्कन एज्युकेशन सोसायटीशी त्यांनी संपर्क साधला. पण तुम्हाला माहितीच आहे की डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संकल्पनेच्या विरोधात होती. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने सांगितलं की अरे बाबांनो, जर तुम्ही मुलींना 14 वर्षापेक्षा जर जास्त शिकवायला सुरुवात केली आणि त्या पोरीने जर लग्नच नाही केली तर समाज आपल्याला काहीतरी बोलेल. कारण की त्या काळात 1914च्या काळात मुलीचं जास्तीत जास्त वय हे 12 किंवा 14 पर्यंत सेट करायचा प्रयत्न त्या काळात चालला होता. जेमतेम मुलींची 8व्या 9व्या वर्षात तर लग्न व्हायची. 12 14 15 वर्षापर्यंत एखादी मुलगी जर राहिली तर त्या मुलीतच काहीतरी दोष असं समजून त्याच्याबरोबर कोणी लग्न करत नसायचं आणि नंतर खूप हालापेष्टा तिला सहन करावं लागायचं. तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीला मदत मागितली पण सोसायटीने मदत दिली नाही. त्यामुळं कर्वेंनी 1914 मध्ये त्या सोसायटीचा राजीनामा दिला. त्यांनी रामराम ठोकला आणि कर्वेंनी स्वतःच एक सामाजिक परिषद स्थापन केली. या सामाजिक परिषदेद्वारे 1915 मध्ये या सामाजिक परिषदेद्वारे, ठीक आहे, ज्यावेळेस ते अध्यक्ष बनले त्या सामाजिक परिषदेचे, तेव्हाच त्यांनी महिला विद्यापीठाची संकल्पना त्या ठिकाणी बोलवून दाखवली. आता मुद्दा असा होता की या महिला विद्यापीठामध्ये काम करण्यासाठी त्यांना लोक पाहिजे होते. मग महिला आश्रम 1915 मध्ये अनाथ बालक आश्रम, महिला विद्यापीठ किंवा महिला विद्यालय, ठीक आहे, विद्यालय आपण घेऊ इथं, महिला विद्यालय आणि निष्काम कर्ममठ या संस्थेच्या सेवकांनी एकत्र करून त्यांनी महिला आश्रमाची परत एक नवीन स्थापना केली. त्यांनी परत 1915 मध्ये या सगळ्या संस्थांना त्यांनी एकत्र केलं आणि एक महिला आश्रम त्यांनी स्थापन केला. काय केला? एक मिनिट. ठीक आहे, हा आहे तो महिला आश्रम. फक्त एवढा एक छोटीशी बिल्डिंग होती, एक छोटीशी झोपडी होती आणि या होत्या पार्वतीबाई आठवले, ठीक आहे, आणि त्या आनंदीबाई जोशी. नंतर ते आशा झाल्या. अखेरता त्यांनी सगळ्या लोकांना एकत्र करून महिला आश्रमाची स्थापना केली आणि महिला आश्रमाच्या सगळ्या स्वयंसेवकांच्या सोबत त्यांनी 3 जून 1916 रोजी आपल्या महिला विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली. भारतातील पहिलं विद्यापीठ महिलांसाठी तयार झालं हे 3 जून 1916. मग आता ही डेट तुम्हाला लक्षात असणं गरजेची आहे. तुम्हाला सगळ्याच्या सगळं फाटांतर फक्त डेट वाईजच नाही करायचं. ओके राजेश्वरी, ठीक आहे. विद्यापीठाची स्थापना 3 जून 1916 रोजी त्यांनी केली. हा आपल्या समाजाचा दोष आहे राजेश्वरी, आपला दोष नाही आहे. आपला दोष कुठंच काही नसतो. आपण फक्त चांगलं काम करायचं, आपला रिझल्ट आपल्या सगळ्या गोष्टी बोलतं. रिझल्ट जर चांगला आला तर सगळ्या गोष्टी होतील. रिझल्ट जर नाही आला तर मग घरचे लोक थोडीच ऐकणार आहेत. आमच्यासारख्यांना मध्यस्थी करायला लागते मग. आणि अशा लय बरोबर किंवा लय विद्यार्थ्यांच्या बाबतीत आम्ही मध्यस्थी केल्या पण आहेत, अनुभव घेतलेले आहेत सुद्धा, की बरेचशा लोकांना त्यांच्या घरचे नाही समजून घेत किंवा घरच्यांना ते समजून घेत नाहीत, मग वाद होतात. असो, तर 3 जून 1916 रोजी त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली. आता विद्यापीठाची वैशिष्ट्ये काय होती? हे भारतातील पहिलं विद्यापीठ होतं. जपानच्या धर्तीवर हे विद्यापीठ उभारलं गेलं होतं. जपानने कोणाची धर्ती स्वीकारली होती? तिकडं स्कॅन्डिनेव्हियन कंट्री आणि स्वित्झर्लंडची. मातृभाषेतून शिक्षण देणारे हे पहिलं विद्यापीठ होतं, म्हणजे मराठी. इंग्रजी भाषा पण होती, पण इंग्रजी हा विषय होता, भाषा नव्हती. त्यांनी इंग्रजीचाही पुरस्कार केला होता कारण की इंग्रजी विषय ठेवला होता. त्याचबरोबर गृहजीवन, आरोग्यशास्त्र हे विषय सुद्धा शिकवले जात होते. आता 1920 पर्यंत, म्हणजे 1916 ते 1920 या 4 वर्षामध्ये त्यांना अशी कधी कधी अवस्था आली होती की अक्षरशः लोकांना पगार द्यायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नसायचे, परंतु त्यांना विद्यापीठ बंद पडू द्यायचं नव्हतं. असं येतं बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे चढ उतार येत असतात. अगदी सगळं सोडून द्यायची कधी कधी अवस्था येते, ठीक आहे, अगदी सगळं सोडून द्यायची अवस्था येते. तर 1916 ते 1920 पर्यंत त्यांनी हे विद्यापीठ कसं बसं सुरू ठेवलं होतं. खूपच छोटं होतं, एकदम छोटंसं, एकदम छोटं नाटचं एक विद्यापीठ होतं. 4-5 खोल्या होत्या फक्त, दॅट्स इट, ठीक आहे. पण काय झालं, सर विठ्ठल दामोदर ठाकरसी हे खूप मोठे व्यापारी होते त्या काळात मुंबईमध्ये. हे मुंबईतले खूप मोठे व्यापारी होते, सर विठ्ठल दामोदर ठाकरसी यांनी 1920 मध्ये आपल्या मातोश्री, ज्या की नुकत्याच दिवंगत झाल्या होत्या,
यांच्या स्मरणार्थ मातृश्रींचं नाव होतं श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी. झालं SNDT. ठीक आहे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी यांच्या स्मरणार्थ 15 लाखांची देणगी या ठिकाणी दिली होती. 15 लाखांची देणगी म्हणजे आताचे, त्या काळातला जर आताचा विचार केला तर आता कमीत कमी ते 1500 करोडच्या आसपास होते. त्या काळात 15 लाख म्हणजे बाबा एकदम वेगळ्याच पद्धतीचं असतं. फक्त त्यांनी एक अट ठेवली की जोपर्यंत ही संस्था आहे तोपर्यंत या संस्थेचं नाव माझ्या आईचंच राहील. त्यांनी फक्त एक छोटीशी अट ही ठेवली, तरच मी हे पैसे देईल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, कारण की नाथीबाई दामोदर ठाकरसी ह्या सुद्धा त्यांच्या काळामध्ये एक चांगल्या समाजसेविका होत्या. परंतु त्यांनी मुंबईमध्ये त्यांच्या समाजामध्ये चांगलं काम केलं होतं. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी बऱ्याचशा गोष्टी हँडल केल्या होत्या. त्याच्यामुळे आणि सर विठ्ठल दामोदर ठाकरसी हे तर ग्रेट व्यक्तिमत्व होतेच. तर त्यांनी त्यांची एवढीच एक छोटीशी इच्छा होती की जोपर्यंत हे विद्यापीठ राहील तोपर्यंत माझ्या आईचं नाव तिथं राहील. त्यामुळे आजही त्या SNDT कॉलेज, SNDT विद्यापीठ म्हणून आजही ते पुण्यामध्ये, मुंबईमध्ये ओळखलं जातं. त्यामुळे महिला विद्यापीठाचे नाव बदलले आणि सर विठ्ठल दामोदर ठाकरसी यांच्या आईचं नाव लागलं आणि म्हणून तेव्हापासून याला SNDT म्हटलं जातं. पुढे जाऊन भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1949 मध्ये महिला विद्यापीठाचा कायदा म्हणजे महिला विद्यापीठाला एक खरा दर्जा सुद्धा भेटला. कारण की त्या काळात UGC वगैरे वगैरे असे जे काही युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन्स वगैरे जे स्थापन झाल्या होत्या याच्या अंतर्गत हे सगळे कायदे वगैरे बनवले गेले होते, विद्यापीठाचे कायदे. आणि या विद्यापीठाच्या कायद्याअंतर्गत SNDT हे एक विद्यापीठ म्हणून घोषित केलं होतं. 1916 मध्ये या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉक्टर राघव भंडारकर हे होते. या विद्यापीठाचे बोधवाक्य संस्कृता स्त्री पराशक्ती. यांचं जे बोधवाक्य काय होतं? संस्कृता स्त्री पराशक्ती. या विद्यापीठाचे संकल्पक, संस्थापक, संघटक आणि प्रचारक हे कर्वेच होते. मग आता इथून पुढे कर्वेंनी कधी मागं वळून पाहिलंच नाही. 1916 पासून तर कर्वेचा मृत्यू होईपर्यंत कर्वे फक्त आणि फक्त स्त्री शिक्षणासाठी झटत होते. म्हणून यांना स्त्री शिक्षणासाठी झटणारा एक योगी महापुरुष म्हणून ओळखलं जातं. लक्षात आलं? म्हणजे अनाथ बालिकाश्रम सुरू केला, नंतर हिंगण्यामध्ये ते सगळं शिफ्टिंग केलं, नंतर एक विद्यापीठाची संकल्पना त्यांच्या डोक्यात आली. विद्यापीठाला सपोर्ट मिळाला नाही म्हणून त्यांनी सगळं सोडलं आणि सगळं सोडून त्यांनी फक्त आणि फक्त त्यांच्या विद्यापीठावर कॉन्सन्ट्रेशन ठेवलं. 1917 मध्ये महिला अध्यापन शाळा आणि शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी अध्यापिका विद्यालय सुरू केलं. लक्षात ठेवा, अध्यापिका विद्यालय म्हणजे महिला शिक्षक तयार व्हावे यासाठी D.Ed कॉलेज वगैरे म्हणतो ना आपण, D.Ed कॉलेज, B.Ed कॉलेज, असे D.Ed आणि B.Ed कॉलेजची तिथं सुरुवात केली. ही संस्था पार्वतीबाई आठवले यांनी प्रगतीपथावर आणली. जे पार्वतीबाई आठवले मी मगाशी सांगितले होते. या आनंदीबाईंची बहीण होती. म्हणजे ह्यांची मेहुणी होती. ठीक आहे. आज त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थच याला पार्वतीबाई अध्यापिका विद्यालय, पार्वतीबाई अध्यापिका विद्यालय म्हणून ओळखलं जातं. आजही ही शाळा आहे. यांच्या आजही शाळा अस्तित्वात आहेत. आजही हिंगण्यातली शाळा अस्तित्वात आहे. ठीक आहे, आजही आहे. इव्हन माझी जी मोठी सख्खी बहीण आहे तिने सुद्धा या हिंगण्याच्या शाळेतून, यांच्या शाळेतून 12वी पर्यंत शिक्षण घेतलं होतं. ठीक आहे. 1918 मध्ये पुण्यात कन्याशाळा सुरू केली. ही कन्याशाळा म्हणजे महिलांसाठी असलेली शाळा. म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी नाही, 5वी पुढच्या शाळा, म्हणजे आपण त्याला काय म्हणू, हायस्कूल. ठीक आहे. या ज्या कन्याशाळा असायच्या ते हायस्कूल टाईपच्या असायच्या. 1935 मध्ये साताऱ्यामध्ये सुद्धा ह्या कन्याशाळा सुरू झाल्या. 1936 मध्ये अण्णांनी ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना केली. अशी स्थापना करणारी किंवा अशा प्रकारची ग्रामीण भागामध्ये शाळा स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणारे अण्णा हे पहिले व्यक्ती. ठीक आहे. अण्णा हे पहिले व्यक्ती. जिथं पहिले आलं ते लक्षात ठेवायचं. 1945 मध्ये बाल अध्यापन मंदिर आणि छोट्या छोट्या मुलांसाठी काही संस्कार चांगले व्हावे यासाठी शिशुविहार, बाल अध्यापन मंदिर आणि शिशुविहार हे छोट्या छोट्या पोट्ट्यांवरती संस्कार व्हावे. नाही तर आजकालचे इंग्लिश मिडियमला गेलेले पोट्टे म्हणजे एकदम इंग्रज असल्यासारखेच होते, एकदम इंग्रज असल्यासारखेच राहते. तर त्यांच्यावर थोडेसे संस्कार घडणं गरजेचं आहे लहान मुलांवरती. 1949 मध्ये सातारा जिल्ह्यात वाई येथे तिसरी त्यांनी कन्याशाळा सुरू केली. वाईमध्ये. ठीक आहे. शिक्षणोत्तेजक मंडळाची सुद्धा स्थापना केली. ठीक आहे. वर्ष माहिती नाही, पण त्यांनी शिक्षणोत्तेजक म्हणजे शिक्षण देण्यासाठी उत्तेजना देणे यासाठी सुद्धा एक त्यांनी संस्था स्थापना केली होती.
मग जाती निर्मूलनासाठी काही कार्य केले होते का, की त्यांनी फक्त म्हणजे त्यांनी फक्त स्त्री शिक्षणासाठीच काम केलं? तर जातीभेद आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी 1 जानेवारी 1944 रोजी समता मंचाची त्यांनी स्थापना केली होती, की त्यांनी असा एक मंच तयार केला होता की ज्याच्यात सगळे समान असतील, ना जाती ना पाती ना धर्म ना वंश ना कुठला भेद ना कुठला पोटभेद ना काय कुठल्याच गोष्टीचा त्या ठिकाणी भेदभाव नसणार, सगळे लोक समान असणार, प्रत्येकाला आपल्या गुणाच्या पद्धतीने त्या ठिकाणी वाव मिळणार, गुणश्रेष्ठत्व हे सगळ्यात महत्त्वाचं तत्व यांनी त्या ठिकाणी मांडलं. या मंचाद्वारे मानवी समता हे वृत्तपत्र त्यांनी चालवलं. हे पण लक्षात ठेवा, हे विचारलं जातं. कोणत्या मंचाद्वारे? समता मंचाद्वारे समता हे वृत्तपत्र चालवलं. मग हे कोणी चालवलं? हे कुणी चालवलं? ते कर्वेंनी चालवलं. ठीक आहे. मग याच मंचाला नंतर समता संघ हे नाव दिलं आणि समता संघाला पुढे जाती निर्मूलन संघटनेची स्थापना केली. जाती निर्मूलन करायची ही अशी एक संघटनाच त्यांनी बनवली 1949च्या काळात. 1950 रोजी बाल मनोहर मंदिर सातारा येथे स्थापन केलं. म्हणजे आता बघा, पार अगदी वयाचे वयाचे आता बघा अगदी 92-93 सुरू होतं. 92 वर्षाचे असताना कर्वे थांबायला तयार नव्हते. कर्वे कंटिन्यू कामच करत होते. ठीक आहे. तर 1950 रोजी बाल मनोहर मंदिर सातारा येथे त्यांनी ते स्थापन केलं. याच वर्षी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते, म्हणजे त्यांची जी दुसरी पत्नी होती त्यांचंही निधन झालं. 1960 रोजी महिला निवास पुणे येथे त्यांनी सुरू केलं. म्हणजे बघा 1960 म्हणजे 102 वय होतं. आजही हे महिला निवास पुण्यामध्ये सदाशिव पेठेत आजही उभं आहे. आजही हे उभं आहे महिला निवास. ठीक आहे. 1960 मध्ये त्यांनी ही संस्था सुरू केली. 102 वय असताना सुद्धा ही संस्था स्थापन करायला पुढे हटत नव्हते, असे हे व्यक्तिमत्व. ठीक आहे. 104 सॉरी 102 नाही 102 104 नाही 1858 त्यांचा जन्म आहे. ठीक आहे. आता इतर कार्य कोणते कोणते केले? काही काळ त्यांनी साधू वासवानी यांनी स्थापन केलेल्या सेंट मिराज हायस्कूलच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केले होते. पुणे रेल्वे स्टेशनच्या जवळ ही सेंट मिराज आहे. साधू वासवानी हे सुद्धा एक सिंधी समाजामध्ये एक चांगले संत म्हणून किंवा एक चांगले समाजसुधारक म्हणून होऊन गेले साधू वासवानी. तर यांनी सुद्धा काय केलं होतं? यांनी सेंट मिराज नावाची हायस्कूल स्थापन केली होती. आजही ती हायस्कूल या ठिकाणी आहे. तिथं त्यांनी कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केलं होतं. 18 एप्रिल 1953 रोजी भरलेल्या सामाजिक परिषदेत सामाजिक समतेशिवाय स्वातंत्र्य अर्थहीन आहे, यासाठी सर्वात आधी समाजात समता नांदायला हवी असं यांचं प्रतिपादन होतं. हे वाक्य विचारलं जाऊ शकतं. की हे वाक्य कोणी म्हटलंय? ठीक आहे. लक्षात. इच्छा तेथे मार्ग हे त्या आपले जीवनाचे सूत्र त्यांनी सांगितलं होतं आकाशवाणीच्या एका मुलाखतीमध्ये. ठीक आहे. आता बाकीचं तर भाग सोडून द्या, पण आता त्यांच्या गौरवद्वार आपण थोडंसं बघू. आचार्य प्रके अत्रे अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील एक चमत्कार. ठीक आहे. इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील एक चमत्कार. गांधीजींनी विशेष काय नाही सांगितलं. गांधीजींनी फक्त एकच म्हणलं होतं की बाबा हे व्यक्ती आहेत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सुद्धा हेच म्हणलं होतं की जर तुम्हाला खरा माणूस समजून घ्यायचा आहे समाजसेवेसाठी शेवटपर्यंत झगडलेला किंवा शेवटपर्यंत काम करत असलेला, ते व्यक्ती म्हणजे कर्वे. असे 2-3 पॉईंट्स आहेत. तुम्ही कठारे सरांच्या पुस्तकांमधून ते आणखी चांगल्या पद्धतीने कव्हर करून घ्या. मी माझ्याकडनं पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे की कर्वेंच्या बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी मी देतोय. आता या व्यतिरिक्त जे राहिलेले विधानं आहेत किंवा राहिलेले जे काही वाक्य वगैरे आहेत, या गोष्टी तुम्हाला फक्त काय करायच्यात, थोडंसं रीड करायचंय. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की कठारे सरांचं जे पुस्तक आहे, 1 मिनिट मी तुम्हाला ते दाखवतोच. बघा, महाराष्ट्रातील समाजसुधारक नावाचं हे जे पुस्तक आहे कठारे सरांचं आहे. ठीक आहे. तर कठारे सरांचं हे जे पुस्तक आहे, मी तुम्हाला अशा पुस्तकांना सजेस्ट करेल की जी पुस्तकं स्पेशली काही PhD होल्डर लोकांनी तयार केलेली आहेत. ठीक आहे. या पुस्तकांना तुम्ही रीड करा. तुम्ही वेगवेगळ्या इकडचे तिकडचे उचललेली पुस्तकं किंवा उचललेली माहिती, मग जुळवलेली माहिती, मग ते जुळवलेल्या माहितीतले वर्षांमधले प्रॉब्लेम, सगळे प्रॉब्लेम अशी पुस्तकं देऊन स्वतःच्या डोक्याचा भज करू नका. त्यामुळं कठारे सरांचं पुस्तक हे सगळ्यात बेस्ट पुस्तक आहे. आणि अनेक लोकांनी कठारे सरांच्या पुस्तकाचा रेफरन्स घेऊनच स्वतःची पुस्तकं तयार केलेली. इव्हन मी सुद्धा माझे जे काही क्लास नोट्स मी तयार करतोय, जो माझा ठोकळा मी तयार करतोय,
हा ठोकळामध्ये सुद्धा मी कठारे सरांचं, गाठाळ सरांचं, ठीक आहे, या दोघांचा, त्याचबरोबर एक जोशी नावाचे एक सर होते, त्यांनी समाजसुधारकाचं एक खास चरित्र लिहून ठेवलं होतं. तसंच धनंजय कीर या लोकांचे, ओके. त्यानंतर अजून 2-3 पुस्तकं आहेत, या सगळ्या लोकांचा मी एक केलेलं आहे असा, ओके. यांनी घडवले सहस्रक, असे काही पुस्तकं आहेत राजहंस पब्लिकेशनचे, यांच्यासुद्धा मी सोर्स घेऊन मी माझे एक सेटअप आणि नोट्स तयार करतोय ठोकळ्यासाठी. परंतु मी तुम्हाला जे सजेस्ट करेल की आता समाजसुधारकासाठी काय वाचायचं, तर समाजसुधारकासाठी कठारे सरांचं, डॉक्टर S.S. गाठाळ सरांचं, ओके. कठारे आणि गाठाळ सरांपैकी, ओके, एक दोन्हीपैकी कुठलं पण एक पुस्तक तुम्ही चांगलं रीड करा. गाठाळ सरांचं केलं तर अतिउत्तम, ठीक आहे. नाही, महाजन सरांचं मी रेकमेंड नाही करणार तुम्हाला. महाजन सरांची पुस्तकं तुम्हाला खूप शॉर्टमधली पुस्तकं आहेत, मी स्वतः ते वाचले, मला बऱ्याचशा लोकांनी सांगितलं महाजन सरांची पुस्तकं आहे. महाजन सरांची पुस्तकं इतिहासासाठी बरं आहे. महाजन सरांचं पुस्तक इतिहासासाठी बरं आहे. मी तुम्हाला सिम्पली सांगतो, मी इतिहासासाठी ज्यांनी PhD केलेल्या आहेत इतिहासात, त्यांनी अख्खं आयुष्य इतिहासाला दिलेले, त्या लोकांना मी तुम्हाला सजेस्ट करेल. तुम्ही सांगितलेले, तुम्ही वाचलेली मी पुस्तक तुम्हाला कधीच सजेस्ट नाही करणार, कारण की मला माहिती आहे तुम्ही लोक काय विकत घेणार आहात आणि तुम्ही दुकानात गेल्यानंतर तुम्ही काय मागता. चालत असलेलं पुस्तक दे, चालत असलेलं पुस्तक देणार नाही तो दुकानदार ज्याच्यात सगळ्यात जास्त डिस्काउंट त्याला भेटतो, ज्याच्यात त्याला चांगला पैसा भेटतो, तेच पुस्तक तुमच्या समोर ठेवेल. आणि हे म्हणाला नाही हेले चालतो, हेले पोरं घेऊन जातात, जसं त्यांनी MPC केली होती का दुकानदारांनी. त्याच्यातले कंटेंट पहिले बघा आणि तुम्ही एक्झाम कोणती देता याच्यावरती सुद्धा पुस्तकाची चॉईस समजते. पोरं मला विचारतात सर पुस्तकाची नावं सांगा. अरे पुस्तकाची नावं सांगण्यापेक्षा पहिले मला हे तर सांग तू कुठली एक्झाम देतोय. तुझं कंबाईन करत असेल तर मी तुला नाहीच मोठी मोठी पुस्तकं सजेस्ट करणार. आणि पोरांना बेसिक करण्याची आता सवय लागलीच नाहीये, कोणीही बेसिक करत नाही. प्रत्येकाला ना शॉर्ट बट स्वीट, पटकन खायचं पटकन पास व्हायचं, ही अशी एक वाईट सवय लागलेली आहे. पहिले बेसिक चांगलं स्ट्रॉंग करा. तुम्ही जोपर्यंत बेसिक स्ट्रॉंग नाही ना करणार, तुम्ही MPCत कुठलीच पोस्ट नाही काढू शकणार. नाही तर तुमचं हेच होईल, ह्या वर्षी पास झालो पुढच्या वर्षी मेन्समध्ये अडकलो, ह्या वर्षी पास झालो मेन्समध्ये पास झालो पुढच्या वर्षी फायनल मेरिटमध्ये अडकलो आणि पुढच्या 3 वर्ष फायनल मेरिटमध्ये अडकलो. का? कारण की बेसिक स्ट्रॉंग नाही म्हणून तुमचा स्कोर वाढत नाही. म्हणून बेसिक स्ट्रॉंग करा, प्रॅक्टिस करा. मी बऱ्याचदा सांगत असतो की तुम्ही क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करायला शिका. मी मागच्या वेळेस एक व्हिडिओ बनवला पण होता की म्हणलंही होतं की मागच्या 3 वर्षांचं क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करूनच तुम्ही तुमच्या ह्या कंबाईनच्या लेवलवरती तयारी करा. सांगितलं होतं. तुमच्यापैकी किती लोकांनी केलं? तुमच्यापैकी एकानेही केलेलं नाहीये. ते एकानेही केलं नाही. मॅरेथॉन बॅचचा मी ग्रुप बनवलेला आहे, 2-3 लोकांना मी ॲडमिन केलंय. ते लोक प्रश्नपत्रिका तिथं टाकतात. त्या प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्ही लोक हातही लावत नाहीत त्या प्रश्नपत्रिकांना. का? कारण की इतिहास अजून केलाच नसेल ना. मग इतिहासाचं तिथं मी एवढं रेकॉर्डेड टाकून दिले कंटेंट, ते कोण बघणार आहे? मी बघायला येणार तिथं? बॅच कशासाठी तयार केलेली आहे? या 3 महिन्यामध्ये तुम्हाला एवढे सगळे कंटेंट मी देतोय. या 3 महिन्यामध्ये तुम्हाला जर मी कंटेंट त्या ठिकाणी देत आहे तर तुमचं काम काय आहे? दिवसातनं तुम्हाला 4-4, 5-5 लेक्चर्स तुम्हाला करायचे, हे तुमच्या पहिले डोक्यात ठेवा. आणि हे जे लाईव्ह लेक्चर्स आहेत हे पण करायचे. नाही तर लाईव्ह लेक्चर दिले सोडून आणि फक्त लेक्चरच करत बसले रेकॉर्डेड, मग लाईव्ह लेक्चर सर, मग आम्हाला लाईव्ह लेक्चरचा तपासच नसतो सर, लाईव्ह लेक्चर आमचे मागं पडले, आम्ही आता कसं करू? तर तुमच्याकडनं अभ्यास करून घ्यायचा आहे मला, पण माझ्यात तुम्ही समोर नाही आहात ना. आणि मी तुम्हाला दिवसभर असा घेऊन बसू नाही शकत आहे. आणि मी तुम्हाला दिवसभर घेऊन बसलो तरी काय पोरं मला काय म्हणतील, सर आम्हाला जॉब असतो, आम्ही जॉब करू की मग अभ्यास करू? मग स्वप्न का बघता? एसटी होण्याचे स्वप्न का बघता? मग तयारी ठेवा ना, मानसिकता ठेवा ना. तुम्ही जॉब आहे तर अभ्यास कसा करू, त्यापेक्षा तुम्ही जॉब आहे सर अभ्यास आम्ही मॅनेज करू असं म्हणा ना. आम्ही अभ्यास मॅनेज करू, तुम्ही फक्त सांगा कसा करायचा ते. आणि मी तेच सांगतोय तुम्हाला की तुम्ही तुमचे 2-3 लेक्चर्स करा. जिथं वायफट कुठं वेळ वाया जातोय ते वायफट वेळ तुम्ही पूर्णपणे स्टॉप करा. मनावरती दगड ठेवा. 20-21 दिवसामध्ये तुम्हाला सवय चांगली लागते. ह्या गोष्टी थोड्याशा पाळा, तर तुम्ही कुठेतरी ह्या परीक्षेमध्ये काहीतरी दिवे लावाल. नाही तर आली परीक्षा गेली परीक्षा, या अशा गोष्टी नको. एक तर 18 महिन्यानंतर आलेली परीक्षा ही, त्यात तुमच्या आता जागा पण वाढण्याच्या चान्सेस आहेत. नाही सर कमी जागा आल्या. अरे ठीक आहे ना, तुझी कॉम्पिटिशन कितीची आहे? एका जागेची कॉम्पिटिशन आहे. एक जागेसाठी तुला कॉम्पिटिशन या ठिकाणी आहे, तर ते एका जागा मिळवण्यासाठी तुला काय करायचंय? अभ्यास करायचा आहे खाऊन. रडत नाही बसायचं की सर आता एवढ्याच कमी जागा आहे तर मग मी कसं करू? वाढतील पुढं जागा.
पुढे जागा वाढतील, तुम्ही तयारी तर करा जोरदार. एक जागा आली तरी त्या एका जागेसाठी लढा ना. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी करा. खरी परिस्थिती तुमच्या समोर सांगणारच आहे मी. भले तुमच्यासाठी मी खूप जास्त लाईव्ह येत नाही, तो मागचा पूर्ण एक आठवडा फक्त माझा हा स्टुडिओ सेटअप करण्यातच गेला. तुम्हाला तर लाइटिंग पण थोडीशी वेगळी दिसत असेल, माझा माथा चमकण्यापेक्षा जरा व्यवस्थित दिसत असेल मी. व्यवस्थित तुम्हाला स्क्रीनवरती तुम्हाला खूप जास्त डोळ्याला त्रासही नाही होणार. या सगळ्या गोष्टी मी मागच्या पूर्ण आठवड्यातच करत होतो. छोटे 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 प्रॉब्लेम्स होत होते, सगळे मी सॉल्व्ह करत होतो. आता झाले सगळे सॉल्व्ह, मी आलो तुमच्या सोबत लाईव्ह. चला, तर भारत सरकारकडून मिळालेले सन्मान कोणते होते? तर पद्मविभूषण हा पुरस्कार त्यांना मिळाला होता. ठीक आहे, 18 एप्रिल 1958 रोजी भारतरत्न हा पुरस्कार त्यांना मिळाला होता. हा सन्मान मिळणारे हे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती होते. असो, यांच्या काही यांच्या काही संस्था आणि त्यांच्या पदव्या दिल्या होत्या. आजकाल असे क्वेश्चन्स खूप जास्त टार्गेट होत नाहीत, पण तरी पण पुणे विद्यापीठाने डिलीट पदवी दिली होती, बनारस विद्यापीठाने डिलीट. डिलीट म्हणजे डॉक्टर ऑफ लिटरेचर, आणि LLD म्हणजे डॉक्टर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ. डॉक्टर ऑफ लेजिस्लेटिव्ह या सगळ्या मानत असतात. विशेष वेगळं काय नाही. यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एकच महत्त्वाचं पुस्तक लिहिलं, आणि ते एक पुस्तक म्हणजे आत्मवृत्त. 1928 मध्ये आत्मवृत्त नावाचे स्वतःचे जीवनचरित्र त्यांनी लिहिलं होतं. याचं इंग्रजी रूपांतर 1936 मध्ये केलं होतं. लुकिंग बॅक, बँक नाही बॅक, या नावाने ते प्रकाशित झालं होतं. ठीक आहे, 104 वर्ष पूर्ण जगले. 105व्या वर्षी यांचं निधन झालं. ठीक आहे, पुणे येथे कुठे झालं? तर पुणे येथे निधन झालं. तर असे होते अण्णा. ठीक आहे, मला तुमच्याकडनं आता एकच अपेक्षा आहे की तुम्ही लोकांनी जे समाज सुधारकाला एकदम वाईट टाकलेलं आहे, त्या समाज सुधारकाच्या घटकाला जरा थोडंसं सिरियसली घ्या. समाज सुधारक हे असे घटक आहेत की तुम्हाला इतिहासामध्ये 10 पैकी जर 10 प्रश्न आले इतिहासातले, त्यातले 6 ते 7 प्रश्न तुम्हाला कधी कधी समाज सुधारकाच्या वरती किंवा समाज सुधारकांच्या आजूबाजूला वरती पडू शकतात. समाज सुधारकाचं वेटेज वाढतंय, त्याच्यामुळे समाज सुधारकाला टेक घेऊ नका. आणि इतिहासाचे लेक्चर्स जवळपास मी 50 पेक्षा जास्त लेक्चर्स घेतलेले आहेत. तुम्हाला अख्ख्या क्लासरूमचे कंटेंट मी त्या ठिकाणी दिलेले आहेत. ज्या एक इतिहासाला बाकी बाहेर जाऊन तुम्हाला 2,000 रुपये 1,500 रुपये फीज असते, त्या अख्ख्या इतिहासाला तुम्हाला या ठिकाणी मी या बॅचमध्ये इन्क्लूड करून दिले. आणि हे संपूर्ण बॅच फक्त 999 रुपयाला ठेवलेली आहे. तर थोडंसं या बॅचबद्दल आपल्या बाकीच्या मित्रांनाही सांगा. त्यांना सांगा की बाबा थोडा कमी वेळ आहे, तू सेल्फ स्टडी करशील ठीक आहे, पण या बॅचमध्ये आल्यानंतर बाकीचे जो विषय त्याने कधी हाताळले नाहीत, किंवा आता एक विषय लावायला त्याला बिचारायला 1,500 रुपये 1,200 रुपये 1,800 रुपये, एक विषय जॉईन करायला त्याला खर्च येत असेल, 8 विषय जॉईन करायला तुम्ही 8-10 हजार रुपये कुठं खर्च करता. त्याच्यापेक्षा तुमच्यासाठी 999 रुपयाला ही बॅच आणलेली. तर आपल्या आजूबाजूच्या मित्रांना सांगा, त्यांना या बॅचबद्दल कळवा. आणि तुमचा पण प्रयत्न असू द्या की ह्या बॅचला जर घेतलंय तर ह्या बॅचवरती आल्यानंतर सगळे कंटेंट अगदी तोंडपाठ करून ठेवा. तुम्ही तोंडपाठ करून ठेवा. मी तुमच्या घरी येऊन थोडीच तुमचा अभ्यास करून घेणार आहे इथं, आणि आलो तरी तुमचा ततमम होतं. तुम्हाला काही प्रश्न विचारला तर, मी काही विद्यार्थ्यांच्या घरी गेलेलो आहे, त्यांना काही थोडे क्वेश्चन विचारले तरी ते घाबरते. हो, रोज क्लासचा टायमिंग 6चा असणार आहे. 6, 7, 7:30. मी जास्त क्लास खूप जास्त खेचणार नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे की मला परत तब्येतीमुळे सुट्ट्या नाही घ्यायच्या आता. त्यामुळे खूप मी एकदम असं 2-2, 3-3 तास 4-4 तास मी या ठिकाणी उभं जास्त राहणार नाही. भले मी येईल 1 तास 1.5 तास शिकवेल, पण एकदम सिस्टमॅटिकली शिकवेल. तुम्हाला मी भूगोल अपलोड करून दिलाय, तुम्हाला मी इतिहास अपलोड करून दिलाय, तुम्हाला मी सायन्स बायोलॉजी अपलोड करून दिले. आज तुम्हाला केमिस्ट्री आणि फिजिक्स पण मिळून जाईल. तुम्हाला मॅथ्स अपलोड करून दिलाय. करा ना अभ्यास दिवसभर पटापट. सायंकाळी या ना डायरेक्ट 6 वाजता येतं शिकायला. 6-7:30 वाजता शिका. रात्री परत तुमची रिव्हिजन दनादन चालू ठेवा ना. कशाला मागं पडताय? तुम्हाला जर 3-3, 4-4 तास मीच घेऊन बसलो तर तुम्ही अभ्यास कधी करणार? थोडा विचार करा मित्रांनो, या बॅचचा फायदा घ्या. एवढंच मी बोलेल. चला, जय हिंद जय महाराष्ट्र. परत भेटू उद्याच्या लेक्चरला. उद्या आपण घेणार आहोत राजर्षी शाहू महाराज. ठीक आहे, कोणाला काय डाऊट? आज एकदम व्यवस्थित वाटलं सगळ्या गोष्टी? अण्णा कळाले सगळे? संपूर्ण अण्णा समजले का कसे आहेत? अशाच पद्धतीने तुम्हाला इतिहास पण तुम्हाला चांगलाच वाटेल. मी जो तुम्हाला रेकॉर्डेड कंटेंट दिलेला ना, लय भारी इतिहास करून दिलेला आहे तिथं.
तोही तुम्हाला नक्कीच आवडेल. चला ठीक आहे, थँक्यू. येस येस, रोज लेक्चर राहील तिला आता.